आपल्याला सर्वांना ज्ञात आहेत की दिवसेंदिवस हवेतील प्रदूषणाचं प्रमाण वाढत चाललं आहे, धोका वाढत चालला आहे. आणि हे रोखण्यासाठी महानगरपालिकेने 2024मध्ये माननीय न्यायालयाच्या निर्णयानंतर एक आपण मानक कार्यपद्धती SOP म्हणून आपण निश्चित केली. सर्व जे काही विकासक आहेत, आर्किटेक्ट आहेत, त्यांनाही त्याच्याबरोबरची कल्पना दिली होती आणि माननीय न्यायालयाने जे काही सूचना दिलेल्या होत्या त्याच्यानुसार प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी योग्य 30 फुटापर्यंतचे आपल्याला बाजूला बॅरिकेटिंग मेटल शीट किंवा ग्रीन शीटचे लावणे, इमारत पूर्ण बांधकामाच्या वेळेस ग्रीन शीट लावणे, त्याला स्प्रिंकलर त्याच्यावर असावं म्हणजे तिथून जी धूळ आहे ती हवेमध्ये जाणार नाही. बांधकामाच्या साहित्य वाहतूक करणाऱ्या गाड्या पूर्ण झाकलेल्या असाव्यात. त्याच्याशिवाय बांधकामाची ज्यावेळेस बांधकाम साहित्य घेऊन येणारे जे काही मालवाहू ट्रक असतात ते मध्ये आल्यानंतर त्याचे टायरला धूळ जाते बाहेर, त्याच्यासाठी वॉशिंगची फॅसिलिटी तिथे असली पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर इथे होणारं प्रदूषणासाठी आपल्याला मॉनिटरिंग मेकॅनिझमसाठी म्हणजे डिस्प्ले बोर्ड, एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम प्रत्येक ठिकाणी लावाव्यात. याचीसुद्धा मी सर्व बांधकाम व्यावसायिकांना, विकासकांना कल्पना दिलेली आहे आणि त्याच्या पूर्णपणे अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी याची अंमलबजावणी होत नाही त्यांना पूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत काम बंद करण्याच्या अशा 8-9 ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांची अंमलबजावणी झाल्यानंतर ते पुन्हा तिथे काम करायला परवानगी आपण देण्यात येत आहे. महानगरपालिका स्तरावर जे काही एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम आहे त्यालासुद्धा आपण सध्या प्रत्येक ठिकाणी लावून ते महानगरपालिका स्तरावर एका इंटिग्रेट प्लॅटफॉर्मवर डॅशबोर्डवर आणण्याची प्रक्रियासुद्धा आम्ही सुरू केलेली आहे. मला खात्री आहे की याच्यामुळे आपल्याला जे बांधकामाच्या ठिकाणून होणारं हवेतलं धुळीचं प्रदूषण आहे ते रोखण्यामध्ये आपण त्याला आळा घालू शकतो.